जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आई वडील आणि मुलांच्यातील व्यवहाराबाबत आपल्याशी बोलणं चालू आहे. आजचं जनरेशन आणि आईवडिलांचं जनरेशन यामध्ये खूप जास्त अंतर आहे. सामान्यतः लोकांना वाटतं की हे 25 वर्षांचं वर्षामध्ये हे अंतर मोजतात, पण हे अंतर फक्त वर्षांचं नसतं. हे अंतर अंडरस्टँडिंगमधलं असतं, ग्रास्पिंग पॉवरमधलं असतं. मुलांचा RPM म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट आणि ग्रास्पिंग, आणि आईवडिलांचं रिव्होल्यूशन्स पर मिनिट आणि आकलन, दोन्हीमध्ये खूप जास्त अंतर असतं. त्यामुळे मुलांच्या आणि आईवडिलांच्या अंडरस्टँडिंगमध्ये खूप फरक पडत राहतो. दोघांचीही मानसिकता वेगवेगळ्या प्रकारे काम करते. त्यामुळे त्यांची मतं जुळत नाहीत. कायमच मतभेद होत राहतात. एकाच प्रकारचा विचार न आल्याने तफावत निर्माण होते. मुलांची सायकॉलॉजी आईवडिलांना समजत नाही. अगदी नवजात बालकापासून जेव्हा आई आपल्या मुलाशी व्यवहार करते, त्यातही फरक दिसून येतो. अगदी सहजपणे मुलांचं लालन पालन नाही करत त्याची आई. त्यातही खूप भावना ओतप्रोत असतात. आपण आपल्या जनरेशनच्या मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांकडे बघा. आई आताची या जनरेशनची छान शिकली सवरलेली असते. शिक्षणाच्या बाबतीत आधीच्या आयांपेक्षा थोडी पुढेच असते, म्हणून एक्सेसिव्ह अटेन्शन आपल्या मुलांप्रती देते. म्हणजे तुम्ही तुमचंच आठवून बघा. जेव्हा नव्याने बाळ जन्माला येतं तर आईचं सगळं लक्ष त्या बाळावर केंद्रित झालेलं असतं. 24 तासातले जेव्हा झोप येते तेव्हाचे तास सोडून नंतर सगळा वेळ आईच्या डोक्यात कायम आपल्या अपत्याचाच विचार असतो. आणि ती जर कधी स्वयंपाक करत असेल, इतर काही घरकाम करत असेल, तरी तिचं लक्ष बाळाकडेच लागलेलं असतं. त्याचाच विचार ती करत असते. काय करत असेल, खेळत असेल का, झोपला असेल का, धावत असेल, चुकून बाहेर जाऊ नये, किती तिचं लक्ष असतं सांगा बरं तुम्ही मला. हे खूप जास्त आहे. हे समजत नाही तिला, पण हीच मानसिकता मुलांच्या मनावर कार्य करत असते. खूप जास्त लक्ष दिल्याने मुलाला आतून घुसमटल्यासारखं वाटतं आणि त्याला थोडासा मोकळेपणा हवासा वाटतो. त्याला सतत वाटत राहतं की माझी आई माझ्या मागे लागलेली आहे, सतत तिची नजर सतत माझ्यावरच आहे, मला जराही स्वातंत्र्य नाही आहे. बघा, मुलगा कित्येकदा सोफ्यावर उड्या मारतो तर आई त्याला वारंवार टोकते की हे सरळ बस, सरळ उठ, उड्या मारू नको, नीट खेळ बरं. जरा जरी पडदा खेचायला लागला तरी पडदा खेचू नको, फाटेल, नीट बघ, बिहेव युअरसेल्फ, एटिकेट्स पाळ. मूल आपल्या सहज प्रक्रियेप्रमाणे वाढत असतं. त्याच्याही आतमध्ये काही भावना या असतातच. खेळण्याचे दिवस असतात. ती मुलंच असणार आहेत ना जी उड्या मारणार आहेत सोफ्यावर. काय तुम्ही आपले म्हातारे आईवडील आपण कधी सोफ्यावर सकाळ संध्याकाळ उड्या मारणार आहोत का सांगा. जे दिवस त्यांचे तसं त्यांना वागू दे ना. नाहीतर आपले सोफे मुलं आल्यानंतर कसे काय टू डेट राहणार आहेत सांगा. ते तुटणार फुटणारच आहेत. समजायचं, मुलांसाठी इतका खर्च करतात, आणखी काही वर्ष फर्निचरसाठी खर्च होणार आहे जास्त, असं समजून तिकडे लक्ष देणं बंद करून टाका.
त्यासाठी तुम्ही जास्त लक्ष देता प्रत्येक गोष्टीत मुलांना टोकता पुन्हा पुन्हा. त्यामुळे मुलांची ना आतून अशी खूप दडपणूक होते आणि त्याची रिॲक्शन येते. त्यांची सायकॉलॉजी इतकी डिस्टर्ब होते की ते कायम फ्रीडम शोधत राहतात. मग स्वातंत्र्य स्वावलंबन शोधत राहतात. जसं आपल्या भारतावर इंग्रजांनी कित्येक वर्ष राज्य केलं आणि अत्याचार केले. त्यामुळे आपल्या लोकांच्या मनामध्ये, हिंदू भारतभूमीच्या लोकांच्या मनात स्वातंत्र्यासाठी विद्रोहाची भावना निर्माण झाली. आणि त्याचा परिणाम काय झाला? सत्याग्रह झाला. त्यांना विरोध म्हणून सत्याग्रह करायला लागले. इथे तसा सत्याग्रह नाही आहे, नाही तर कित्येक जण तर उग्रतावादी होतात. उग्रतावादींचा रस्ता सुरू होतो. तर अशा मार्गांवर जाणं आणि तिथवर मजल मारणं हे आईवडिलांना झेपणारं नाही आहे. आईवडिलांनी विचार करायला हवा, समजून घ्यायला हवं की मुलांवर इतकं सगळं प्रेशर नाही टाकायचं. खूप जास्त त्यांच्यात लक्ष नाही घालायचं. अगदी त्यांनाही थोडंसं स्वातंत्र्य द्यायचं. त्यांनाही स्वतःच्या मनाप्रमाणे खुशीने हुंदडू द्यायचं. थोडंसं नुकसान झालं तर कधी बोलायचं. जेव्हा पाहुणे येतात आणि मुलं मस्ती करतात तर त्यांना शांतपणे प्रेमाने सांगायचं, बाळा आता नको खेळू, खेळायचं असेल तर खोलीत जाऊन खेळ. म्हणजे कधी क्वचित सांगितलं ना तर मुलं ऐकतातही. पण पुन्हा पुन्हा सतत टोकत राहिलात ना मुलांना तर त्यांची मानसिकता पूर्ण डिस्टर्ब होते. ती ऐकत नाहीत आणि स्वतःला जे वाटेल ते करतात. आई वडिलांना जे सांगायचं ते सांगू दे असंच त्याच्या डोक्यात फिट बसतं. मग म्हणून फार ॲक्सेसिव्ह अटेन्शनमुळे मुलांची सायकॉलॉजी डिस्टर्ब होते. आणि मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा हे सगळं त्यांच्या मनात साठून राहतं. दुसरा एक मुद्दा, आईवडिलांचं छोटंसं मूल असतं तेव्हापासून, 1 वर्षाचं मूल असो तेव्हापासून ही गोष्ट आईवडिलांनी नेहमीच लक्षात ठेवायची की मुलांसमोर कधीही नवरा बायकोने वादावादी करायची नाही. जोरजोरात आरडाओरडा तमाशा करायचा नाही. कारण त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. तुम्ही निरीक्षण करून बघा. प्रत्येक आईवडिलांना याचा अनुभव असेल की जेव्हा नवरा बायको जोरजोरात एकमेकांना टोचून बोलतात, रागावतात, क्रोध करतात, वेडंवाकडं बोलतात, जोरात भांडणं करतात, तेव्हा आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व करा. मुलांच्या चेहऱ्याकडे बघा. किती कोमेजून जातात ते आणि आतून त्यांना इतकं दुःख, भीती वाटे. त्यावेळी त्यांच्या मनात सतत हाच विचार येत असतो की कधी माझे आईवडील शांत होतील, शांत बसतील. 1 वर्षाचं मूल का असेना पण त्यालाही मनातून असंच वाटतं. आणि जसजसं हे मूल मोठं होत जातं ना तसतसं त्याला ते जास्त समजायला लागतं. जगातल्या टॉपमोस्ट सायकॉलॉजिस्टनी, सायकॅट्रिस्टनी आता हे शोधून काढलंय की जेव्हा मुलं मोठी होतात आणि कोणताही मानसिक आजार होतो, मेंटल डिप्रेशन येतं, कधी मेनिया काही होतं, जे मेंटल प्रॉब्लेम्स होतात त्याची बीजं ही त्यांच्या बालपणात 5-6 वर्षांची असताना पेरली गेलेली असतात. ह्याचा आईवडिलांना पत्ताही नसतो आणि मुलांसमोर घरातलं वातावरण कलुषित करून टाकतात. एकमेकांशी भांडतात. किती वेळा ते बोलतात मुलांसमोर की तू तुझ्या माहेरी निघून जा, तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, का माझ्या घरी आलीस, मला तू आवडत नाहीस. आणि बायकोसुद्धा आपल्या नवऱ्याला उलटसुलट बोलते. तुमची आई अशीच आहे, तुमची आई मला असा त्रास देते, तुमच्या घरात मला काय सुख मिळतं, माझ्या माहेरी असं होतं, तुझ्या इथे तर असं आहे. हे सगळं मुलं ऐकतात, भांडणं होतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. आणि ते 5-6 वर्षाचं मूल त्याला सगळं समजतं.
2-3 वर्षाचं असतं तेव्हापासूनच समजतं. आजकाल मुलांचं अंडरस्टँडिंग खूप फास्ट आणि डीप आहे, खूप हायपर आहेत आजची मुलं. आमच्या काळात मुलं खूप शांत होती. आपण आपलं स्वतःचंच बघा ना. आपल्याला आपली आई सांगायची की मी जरा पोळ्या करतीये, तर तोपर्यंत तू बाळा इथे बसून या खेळण्याशी तू खेळत बस. आणि आपण 2 तास 2.5 तास आरामात त्या खेळण्याशी खेळत बसायचो. एकच एखादी बाहुली तर बाहुली, बॉल असेल तर बॉल, तेच खेळत राहायचो आपण. दुसरा काही हट्ट करत नसू. आजकालच्या मुलांचं बघाल तर 2 मिनिटांपेक्षा जास्त 3ऱ्या मिनिटाला ते त्या खेळण्याशी खेळू शकत नाही. वेगळं खेळणं लागतं, दुसरं हवं. आमच्या काळात मला आठवतंय, माझ्याकडे एकच बाहुली होती. तीच होती माझे आईवडील मल्टीमिलिनियर होते, पण खेळण्यासाठी एकच डॉल होती. आणि त्या डॉलशी माझ्या भावांची मुलं मुली पण खेळल्यात. इतकी वर्ष ती बाहुली होती. आणि आज तर हो एक खोली मुलांच्या खेळण्यांनीच भरलेली असते फक्त. खूप ढीगभर 200-500 प्रकारची खेळणी असतात अगदी. एक बाहुली अशी तर दुसऱ्या दिवशी आणखी तशी, असं प्रत्येक वेळी वेगवेगळी बाहुली घरामध्ये येते, वेगवेगळा बाहुला येतो, वेगवेगळे व्हिडिओ गेम्स येतात, बॅट वेगवेगळ्या, बॉल वेगवेगळे. किती मुलांसाठी संपूर्ण खोली एक छोटंसं दुकान तयार होतं खेळण्यांचं. इतकी असतात. म्हणजे श्रीमंतांच्या मुलांसाठी खेळणी असतात, त्यांचं बघून गरीब मुलं त्यांच्याशी खेळणारी, त्यांच्या घरी येऊन खेळणाऱ्या मुलांचं डोकं आऊट होतं. आणि हे आई वडील तर असे खुश होतात की आम्ही आमच्या मुलाला किती सगळी खेळणी आणून देतो, आम्ही किती रिच आहोत. आणि शिवाय कोणी पाहुणे आले घरी तर सगळ्यांसमोर, मुलांसमोर खास करून सांगून टाकतात की आमच्या मुलांची तर कोणतीच खेळणी 2-3 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही, तोडूनच टाकतो तो. मग मुलांची मानसिकता कशी बनते की आय एम समथिंग, मी काहीतरी चांगलं करतोय, आय एम ग्रेट. अशा प्रकारे त्यांची सायकॉलॉजी डिस्टर्ब होते. आणि तो जे चुकीचं वागतोय त्याला वाटतं तो बरोबर करतोय. अरे एक बाप आपल्या मुलाच्या बाबतीत, मुलगा छोटा होता 2-2.5 वर्षांचा, तर तो पाय उंच करून आपल्या वडिलांच्या कोटातून पैसे काढून घेत होता. तर बापाने ते बघितलं आणि इतका खुश झाला आणि म्हणायला लागला, अगं बाळाची आई जरा लवकर ये डिअर हनी कम सून, बघ आपला बंड्या किती हुशार झालाय. अरे काय झालं? आई पळत पळत आली, काय झालं बंड्याला? तर म्हणतात, बघ बंड्या कसा टाचावर करून माझ्या खिशातून पैसे काढतोय. अरे ही काय खुश होण्याची गोष्ट आहे? अरे त्या मुलाच्या मुस्काटात मारून गप्प बसवण्याची गोष्ट आहे ही. आपल्या मुलाला तुम्ही चोर बनवताय. मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल? मुलाला वाटेल की मी तर फार चांगलं काम करतोय. अरे त्याला अशा वेळी परावृत्त करायचं का एनकरेज करायचं? आई वडिलांना कळत नाही कुठे प्रवृत्त करायचं, कुठे परावृत्त करायचं. जिथे प्रवृत्त करायचं तिथे परावृत्त करतात, जिथे परावृत्त करायचं तिथे प्रवृत्त. अरे इथे डिस्करेज करायला हवं त्याला. आपल्याकडे आईवडीलच असं करतात, पण चांगला अभ्यास मुलांनी करावा म्हणून त्याला काहीतरी बक्षीस भेट द्यायला हवी. आधीपासूनच त्याला कबूल करून ठेवायचं की जर 60% मार्क मिळाले तर तुला सायकल आणून देईन, त्यापेक्षा जास्त 75% पडले तर तुला स्कूटर आणून देईन, जेवढी आपली ऐपत असेल तसं. नाही तर काय म्हणणार की मी तुला बॅट आणि बॉल, क्रिकेटची बॅट आणून देईन. असं काही ना काही त्याला उत्तेजन मिळवण्यासाठी बक्षीस द्यायला पाहिजे. म्हणजे इथे उत्तेजन द्यायला हवं आणि वाईट काम करत असेल तर परावृत्त करायला हवं. अरे एक मुलगा तर आपल्या वडिलांच्या मिशा ओढत होता जोरजोरात आणि बाप खुश होत होता. अरे आत्ता तुझ्या मिशा खेचतोय, मोठा झाल्यावर डोक्यावर बॅट मारेल.
खुश होण्यासारखं काही नाही आहे यामध्ये. तिथे ते एक थप्पड मारून त्याला चुप असं नाही करायचं, चुकीचं करतोयस तू. जर एखादा मिशा ओढत असेल तर त्याच्या वडिलांनी मिशा काढून टाकाव्यात, पण त्याला तसं करू देऊ नये. कुठे उत्तेजन द्यायचं हे नीट समजून घ्यायची गरज आहे. आईवडिलांची समज कमी पडते. अरे एक ताई आम्हाला भेटल्या होत्या, आम्ही जेव्हा दुबईला गेलो होतो तर तिथे आल्या होत्या आम्हाला भेटायला. तर त्या सत्संगात आम्ही तर त्यांच्याशी आत्म्या परमात्म्याविषयी बोललो. म्हणजे कशा प्रकारे आत्मा, मन, वचन, काया वेगळं आहे आणि आत्म्याचं काय स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत होतो त्यांना. तर ती बिचारी तरुण होती आणि म्हणाली की तुमचं हे बोलणं तर मला समजत नाही आहे, पण मला माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारू? आम्ही म्हटलं हां जरूर विचारा. आम्ही तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. असं काही नाही आहे की फक्त आत्मा परमात्म्याच्या गोष्टी, संसार व्यवहारातला कुठलाही प्रश्न असेल तरी आम्ही जरूर विचारा आम्हाला, आम्ही तुम्हाला व्यवस्थित पटेल असं उत्तर देऊ. तर तिने सांगितलं की मला एक मुलगी आहे. तरुण होती ती, हार्डली 25 किंवा 30च्या मधली असेल. तर सांगायला लागली मला एक मुलगी आहे, 3.5 वर्षांची आहे, पण ती मला खूप त्रास देते. मी तिच्याशी अजिबात ॲडजस्टच नाही होऊ शकत. तिच्याबरोबर कसं डील करायचं तेच कळत नाही. नाके 9 आणलेत तिने माझ्या. का बरं, काय झालंय? 3.5 वर्षाच्या मुलीने तुला नाके 9 आणलंय म्हणजे काय केलंय? तर ती म्हणायला लागली की प्रत्येक गोष्टीत ती मला पकडते. एक शब्द जरी बोलला तरी मला अशी कात्रीत पकडते आणि मग त्याचं माझ्याकडे काही उत्तरच नसतं. अरे 3.5 वर्षांची, तू 30 वर्षांची आहेस तरी तुला वरचढ ठरती? हो, तेवढी स्मार्ट आहेच, इतकी हायपर, इतकी हुशार आहे. मी तर तिच्या पुढे काहीच नाही. असं काय आहे बाबा त्या मुलीमध्ये? तर ती सांगत होती की एकदा 6 महिने होऊन गेले, मी तिला पहिल्यांदाच माझ्या आईवडिलांकडे घेऊन गेले माहेरी. भारतात खूप वर्षांनंतर मी इंडियामध्ये गेले आणि पहिल्यांदाच माझी मुलगी आजी आजोबांना भेटत होती, त्यांच्याजवळ राहिली. तर आजी आजोबांना इतकी माया वाटत होती, कारण पहिलीच दात लहान मूल घरात येतं तेव्हा नेहमीच आजी आजोबांना, दोन्हीकडच्या आजी आजोबांना खूप आनंद होतो, खूप जिव्हाळा निर्माण होतो. तर तिच्यावर इतकी माया करत होते, अगदी तळहाताच्या फोडासारखं जपत होते. ती मुलगी थोडंसुद्धा ऐकत नव्हती माझं. ती अगदी जिकडे जाईल तिकडे सोफ्यावर आणि पलंगावर उड्या मारत होती, सगळी तोडफोड करत होती. आणि मी काही रागवलं, काही सांगायला गेलं तर माझीच आई मला थांबवायची आणि तिच्यासमोर मला म्हणायची की बघ किती किती गोड मुलगी आहे, आपल्या मुलीला असं रागवता कामा नये, तिला कधी रागवायचं नाही, तिला समजावून सांग, तिला कधी मारायचंही नाही. कारण कधी कधी मीच माझं डोकं आऊट व्हायचं तर एक ठेवून द्यायची. तर माझी आई मला तिच्या समोरच असं सांगायची. तर मी आई बोलायची म्हणून मी गप्प बसायचे. मग मला वाटायचं बरोबरच आहे ते, पण मग माझा कंट्रोल कसा राहणार? तिथं इतकी दंगेखोर मुलगी की खरंच त्यावर माझ्याकडे काही इलाजच नाही आहे तिच्यावर. तर ती वारंवार ती असं करायची, त्यामुळे माझा कंट्रोल जायचा आणि मग मी मारायची तिला कधी कधी. तर ती मुलगी मला काय म्हणते, मम्मी तू तुझ्या मम्मीचं लिसन करत नाहीस? तुझ्या मम्मीने तुला काय सांगितलंय की तू मला मारायचं नाही, तू मला मारायचं नाही, तुम्हाला रागवायचंही नाही, तू मला समजावून सांग. तुझ्या मम्मीने मला समजावून सांगायला सांगितलंय ना? बघा, जे माझी आई मला सांगायची ते ती मला ऐकवायची, जणू काही माझी आजीच आहे. नंतर एकदा मी माझ्या मिस्टरांबरोबर खूपदा, प्रत्येकालाच तुम्हाला हा अनुभव असेल की नवरा बायकोमध्ये तर मतभेद, वादावाद, शाब्दिक चकामकी होतातच, कधी कधी नाही बऱ्याचदा होतात. तर आमचंही असंच झालं आणि माझी मुलगी एके दिवशी मला म्हणाली, मम्मी
मम्मी तू डॅडीला का ओरडते? डॅडीच्या अंगावर तू इतकी ओरडून ओरडून का बोलते? तू डॅडीला समजावून का नाही सांगत? बघा आता मी तिला काय उतरते हो, कसं तिच्याशी वागू. अशी प्रत्येक गोष्टीत ती मला पकडते. ती खाण्यासाठी खाण्याबाबत इतकी कुचराई करते. तिच्या मागे मागे रोज माझी सकाळ संध्याकाळ 1 तास जातो तिला भरवण्यात माझा. एवढं तिच्या मागे 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 फिरावं लागतं. ताटलीत वरण भात घेऊन चमचा घेऊन तिच्या मागे 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 फिरते मी. ती सोफ्यावर आरामात पळत राहते, इकडे तिकडे उड्या मारते आणि मला तिच्या मागे मागे पळावं लागतं. म्हणजे मोठ्या मुश्किलीने एक एक चमचा एक एक घास एक एक चमचा तिच्या तोंडात घालावा आणि मोठ्या महत् प्रयासानं ते जेवण पूर्ण करावं. जेवताना तर इतके नखरे करते, मी इतकी दमते. त्यासाठी मी एकदा डॉक्टरकडे गेले. मी डॉक्टरांना म्हटलं यावर काही उपाय आहे का? ही माझी मुलगी जेवतच नाही, तिच्या मागे मागे फिरावं लागतं आणि माझा खूप वेळ जातो त्यात. तर डॉक्टरांनी मला तिच्याकडे बघूनच समजावलं की बघा मुलांच्या मागे अशा पद्धतीनं लागायचं नाही. खाण्यासाठी तर नाही, एकदा किंवा 2दा सांगायचं जेवणाची वेळ झाली तयार आहे खायला ये. आणि जर ती आली नाही तर तिला जास्त फोर्स करू नका. जेव्हा तिला भूक लागेल ती आपणहून येईल आणि मागून जेवून घेईल. ती आपण सुद्धा इतके मोठे समजूतदार आहोत तरी आपण उपाशी नाही राहू शकत ना. मग मुलं कशी राहतील सांगा? हे तर काय होतं, त्यांची सायकोलॉजी पूर्ण डिस्टर्ब होते. आपण इतकं जास्त लक्ष देतो, इतकं तिच्या मागे 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 फिरता तुम्ही आणि तिला खाऊ घालता. म्हणजे तुम्ही विशेष महत्त्वाची वागणूक देता, ती लक्ष पुरवता. त्यामुळे तिच्या डोक्यात असं आहे तर इतकं महत्त्व मला मिळतंय तर मग मी आईला का जाऊ देऊ. म्हणजे तिची मानसिकता तशीच बनते. जितकं तुम्ही तिच्या मागे फिरायला लागाल तेवढी ती तुम्हाला फिरवेल. सोडून द्या तिला, लिव्ह हर अलोन. मी ते ऐकलं आणि डोक्यात पक्क बसलंच माझ्या. पण तरी आई आहे ना मी, ती खात नाही अर्धा तास तास नाही खात तर माझा जीव वरखाली होतो. मला स्वतःला खूप भावनावश व्हायला होतं. आणि मग पुन्हा तिच्या मागे 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 फिरते, खायला घालण्यासाठी तिच्या मागे फिरणं चालू होतं माझं पुन्हा. तर ही मुलगी मला काय म्हणते, मम्मी तू डॉक्टरांचं लिसन नाही करत, डॉक्टरांचं का ऐकत नाहीस, डॉक्टरांनी काय सांगितलं तुला, तुला माझ्या मागे मागे फिरायची गरज नाहीये. तू मला सांगून टाक, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी खाईन, तू माझ्या मागे लागू नको. बघा वरून मलाच असं ऐकवते ती. त्यामुळे मी इतकी त्रासले की कशा प्रकारे हिच्याशी मी डील करू, हिच्याशी मी कसा व्यवहार करू, मला ते समजावून सांगा. आम्ही म्हटलं बघ तुझ्या रिव्होल्युशन आणि तिच्या रिव्होल्युशनमध्ये खूप फरक आहे. आजकालची पिढी खूप हायपर आहे, हायली इंटेलिजंट आहे. त्यांची IQ पॉवर इतकी आहे की त्यांच्या पुढे आपली कमीच पडते. खरं तर खूपच कमी पडते. आपण त्यांच्या वयात कसे होतो, अगदी डब्बा, काही समजत नव्हतं आपल्याला. तर जसं आईवडील सांगतील तसं वागायचं. कधी आपण आपल्या आईवडिलांना का असं विचारलंय, का करायचं असं कधी विचारलंय? जसं सांगायचं तसं चुपचाप करायचो. पण आजकालची मुलं आधी विचारतात का, त्यांची विचारचक्र फिरतात, आपली फिरतच नव्हती. डोक्यात चक्र फिरलं तर प्रश्न पडतील ना. त्यांची तर प्रत्येक गोष्टीत विचारचक्र फिरतात, प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे त्यांचं कौतुक करा आणि आपणही तसा विचार करू शकू पुढे, यासाठी उपाय करा. मुलांच्या चुका काढू नका, आपली चूक कुठे होते त्याचा शोध घ्या आणि ती जर का सापडली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगू की कशा प्रकारे मानसिक पातळीवर मुलांशी वागायचं, मानसिक पातळीवरच हाताळायचं, रागावून धमकावून, जुन्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञान वापरून. जय सच्चिदानंद.